सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांच्यातलं कवित्व आणि त्यांच्यातली राष्ट्रभक्ती हे एकमेकात इतकं सर मिसळून गेलेलं आहे की ते आपल्याला वेगळं करताच येत नाही. कविता लिहिता लिहिता त्यात राष्ट्रभक्ती येते आणि राष्ट्रभक्ती करता करता कविता सुचते. सागराच्या फेसाळलेल्या लाटा पुढे पुढे येऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करून पुन्हा मागे मागे जात आहेत. आणि मागे मागे म्हणजे किती? विचारचक्र त्यांच्या मनात सुरू आहे आणि सहज मनात विचाराला त्यांच्या या माझ्या चरणांना स्पर्श करून लाटा मागे जात आहेत. त्या कुठे मागे मागे पलीकडच्या किनाऱ्यावर माझी भारत माता उभी आहे, तिच्याही चरणांना या लाटांचा स्पर्श होतो. तसं आहे, हळवे झालेले ते आणि अस्फुट उद्गार बाहेर पडतायत. ने मजसी ने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला आहे प्राण माझा आता मातृभूमीच्या भेटीस. मी तर म्हणते जगाच्या इतिहासातलं हे एकमेव अद्वितीय उदाहरण आहे, एकमेव उदाहरण की इतके कष्ट सहन करून कारावासामध्ये जिथे लेखन साहित्य उपलब्ध नाही तिथे महाकाव्य रचले. कसे? भिंतीवर कोरून दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे चल लिही असे ती वदली. मी तर नेहमी म्हणते ज्ञानेश्वर महाराजांनंतर पुन्हा एकदा ती पार्थिव भिंत चाललेली आहे अंदमानच्या त्या कारागृहामध्ये. नमस्कार, मी वृषाली घाटपांडे विचारचक्रमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. 20व्या शतकात होऊन गेलेल्या अनेक महापुरुषांपैकी आपल्या अलौकिक गुणांनी युक्त असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्व म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर. पु ल देशपांडे एकदा असं म्हटलेले की एखाद्याला उभं करून सावरकरांविषयी बोला असं सांगणं म्हणजे सूर्याविषयी बोला असं सांगण्यासारखं आहे. आता काय कर्म बोलणार? तर सूर्यासारखं तेजोवलय असणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना प्रथमतः आज स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन. हेच औचित्य साधून आज आपण संवाद साधणार आहोत प्रसिद्ध लेखिका, प्रसिद्ध व्याख्यात्या डॉक्टर शुभा साठे मॅम यांच्याशी. मॅम, विचारचक्रमध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. नमस्कार. या मुलाखतीचं थोडक्यात स्वरूप मी सांगते. या मुलाखतीच्या पूर्वार्धात आपण महाकवी सावरकर या विषयावर मॅमशी संवाद साधणार आहोत. प्रतिभावंत कवी म्हणून सावरकर आपल्याला ज्ञात आहेत. सावरकरांचं काव्य आणि त्या काव्याचं रसग्रहण याविषयी आपण मॅमशी बोलणार आहोत. आणि या मुलाखतीच्या पूर्वार्धात शुभा साठे मॅमचं प्रसिद्ध असलेल्या त्या तिघी या कादंबरीविषयी आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. सावरकर बंधूंचा त्याग, त्यांचा पराक्रम आपल्याला ज्ञात आहे, पण याच सावरकर घराण्यातल्या स्त्रियांविषयी आपल्याला फारशी माहिती नाही. त्या स्त्रियांनी भोगलेलं दुःख, त्यांनी भोगलेलं दारिद्र्य, त्यांना सोसावा लागलेला विरह याविषयी आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आणि या सगळ्या विषयी आपण या मुलाखतीच्या उत्तरार्धात मॅमशी संवाद साधणार आहोत. तर मी प्रत्येकाला विनंती करेन की ही मुलाखत आपण शेवटपर्यंत आवर्जून बघावी. तर मुलाखतीला आपण सुरुवात करूयाच, पण त्याआधी शुभा साठे मॅमचा मी अल्प परिचय करून देते. डॉक्टर सौ शुभा साठे मॅम त्या MA BEd PhD आहेत. नागपूरच्या LAD महाविद्यालयात त्या मराठीच्या अध्यापिका आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पुभा भावे यांच्या वैचारिक वाङ्मयाचा तुलनात्मक आणि चिकित्सक अभ्यास हा त्यांचा PhDचा विषय होता. BA ला त्यांना पुणे विद्यापीठाचं सुवर्ण पदक मिळालेलं आहे. अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिकांच्या साहित्यावर अभिवाचनाचे त्यांचे अनेक कार्यक्रम होत असतात. विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर कथाकथनाचे 150हून अधिक त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवन कार्यावर, साहित्यावर महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेर आणि परदेशातही त्यांचे अनेक कार्यक्रम झालेत, जाहीर व्याख्यानं झाली आहेत. त्या तिघी आणि श्री सखी राज्ञी महाराणी येसूबाई या पुस्तकांसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळालेले. तर मॅम, मी विचारचक्रमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आणि आपण मुलाखतीला सुरुवात करूयात. मॅम, आपल्याच त्या तिघी या पुस्तकातल्या येसूबहिणींच्या स्वगतातल्या काही ओळी वाचून दाखवते. सावरकरांच्या लहानपणीच्या काळातल्या त्या ओळी आहेत. आम्ही गाण्यांच्या भेंड्या खेळायचो, मी तर कधी मागे नसायचीच.
पण भाऊजींना एखाद्या शब्दावरून गाणं अडायचं. मग ते तात्काळ तिथल्या तिथे ओव्या रचून म्हणायचं. मलाही म्हणायचं, वहिनी तू पण अशा ओव्या रच, बघ काय मजा येते. आता यातला कादंबरीचा भाग सोडला किंवा ही कादंबरी जरी असली तरी सावरकरांच्या तिथल्या तिथे किंवा तात्काळ ओव्या रचण्याच्या मुद्द्याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येत नाही. प्रतिभावंत कवी म्हणून सावरकर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. पण सावरकरांच्या आयुष्यात हा काव्य प्रवास केव्हा सुरू झाला आणि सुरुवातीच्या काळातली त्यांची काव्यरचना कशी होती, काही उदाहरणांसहित आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच. तुझ्या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी वृषाली, एक श्लोक मला म्हणायचा आहे. एकाच श्लोकामध्ये सावरकरांच्या सहस्त्र पैलूंचं दर्शन आपल्याला घडतं. मग त्यातल्या त्यांच्या काव्याच्या पैलूवरती मी बोलते. श्लोक असा आहे, स्वातंत्र्यार्थ महाव्रती स्थिरमती हिंदुत्व संजीवक वक्ता निस्तुल जो महाकवी तसा अनलेखक प्रेरक सेनानी समाज संघटक ही विज्ञान निष्ठापर द्रष्टा क्रांतिकराग्रणी अमरतो योगींद्र सावरकर. हिंदू संघटक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना वंदन करते. आणि आता तू विचारलेल्या प्रश्नाकडे, कादंबरीत तो प्रसंग मी लिहिला आहे. येसू वहिनींनी त्यांच्या आठवणीत तो प्रसंग लिहिलेला आहे. झोपाळ्यावर झुलताना कविता म्हणायची अंताक्षरी सारखं, आणि शेवटच्या अक्षरावरून कविता सुचली नाही की तिथल्या तिथे विनायक छोटा म्हणजे कविता रचायचा. तर याचा संस्कार कसा झाला? विनायकाची आई त्यांना गजगौरीची अनेक आख्यानं पाठ होती. लहानपणापासून ती विनायकानी आईच्या तोंडून ऐकलेली. त्यानंतर मग वडिलांनी मोरोपंतांच्या कवितेचा संस्कार केला. आणि मग हरिविजय, पांडव प्रताप, रामविजय, मग रामायण, महाभारत या सगळ्या ग्रंथांचं वाचन सुरू झालं. आणि आपोआपच हा कवित्वाचा संस्कार सावरकरांवर घडला. आणि सावरकरांच्या व्यक्तिमत्वाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा असं लक्षात येतं की त्यांच्यातलं कवित्व आणि त्यांच्यातली राष्ट्रभक्ती हे एकमेकात इतकं सर मिसळून गेलेलं आहे की ते आपल्याला वेगळं करताच येत नाही. कविता लिहिता लिहिता त्यात राष्ट्रभक्ती येते आणि राष्ट्रभक्ती करता करता कविता सुचते. तर त्यांच्यावर असा हा सगळा संस्कार झालेला आहे. आणि त्या काळचं मग केसरी, काळ हे वृत्तपत्र वाचन सुरू झालं. त्यातून राष्ट्रभक्तीचा संस्कार आला आणि हा काव्याचा असा संस्कार. आणि त्यातून मग ऐन वेळेवरती ते जे ओव्या रचायचे ना, राणा प्रतापाचा पराक्रम, छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम, सदाशिवराव भाऊंचा पराक्रम, म्हणजे हा इतिहासाच्या पराक्रमाचा जो संस्कार होता ना, तो असा उत्स्फूर्त काव्यातून बाहेर पडत होता. आणि खरोखरच अशा ओव्या ते रचायचे. आणि ते रचताना त्यांना स्वतःला एक प्रकारचा विलक्षण आनंद त्यात प्राप्त व्हायचा. आणि म्हणून मग ते वहिनीला म्हणायचे की तू पण कविता रच आणि बघ किती मजा येते त्याच्यात. ते असा हा त्यांचा कवितेचा संस्कार आहे. मॅम, सावरकरांच्या वक्तृत्वाला शब्दांचं वरदान होतं आणि सावरकरांच्या शब्दांना साक्षात सरस्वतीचं वरदान होतं असं म्हटलं तर त्यात काही वावगं ठरू नये. म्हणजे तलवारीच्या धारेलाही लाजवेल अशी शब्दकळा आणि फुलांची रुंजी घालणारं शब्दवैभव. तर सावरकरांच्या शब्दांमध्ये आणि त्या शब्दांमागे असणाऱ्या भावनेमध्ये एक विशिष्ट सौंदर्य दृष्टी दिसते. तर सावरकरांच्या काव्यातून प्रतीत होणारी ही सौंदर्य दृष्टी याबद्दल काय सांगाल? सावरकरांचं काव्य कसं उत्स्फूर्त होतं तेच सांगितलं. त्याच्यात त्यांनी पोवाडे रचले, फटके रचले. चाफेकर बंधूंवरचा त्यांचा फटका तर प्रसिद्धच आहे की ज्याच्यातून त्यांनी प्रेरणा घेऊन मग स्वातंत्र्य मिळवण्याची शपथ घेतली होती. पण त्यांच्या कवितेमध्ये तू म्हणतेस तसा सरस्वतीचा वरदहस्त तर आहे, प्रश्नच नाही. सौंदर्य दृष्टी सुद्धा आपल्याला दिसून येते. आता सौंदर्य दृष्टी हा शब्द उच्चारल्याबरोबर मला त्यांची एक कविता आठवली, ती म्हणजे तारकास पाहून. इतकं सुंदर वर्णन आहे त्याच्यामध्ये की ही कविता वाचल्यावर सावरकरांचं क्रांतिकारकाचं व्यक्तिमत्व ज्यांना माहिती नाही त्यांचा विश्वासच बसणार नाही.
म्हणजे पहा प्रसंग, पार्श्वभूमी त्याची अशी आहे, 1906 मध्ये लंडनला बॅरिस्टर होण्यासाठी ते निघाले. बोटीचा प्रवास होता, दीर्घ काळाचा प्रवास होता. तर बोटीच्या माथ्यावरती एका रात्री सहज फेऱ्या मारत असताना त्यांना सुचलेली ही कविता आहे. म्हणजे या कवितेच्या ओळीच मी वाचून दाखवते, त्याच्यावरती वेगळं भाष्य करण्याची गरजच नाही पडणार, इतकं सौंदर्य दृष्टी त्याच्यात ओतप्रोत भरलेली आहे. बघ काय लिहिलंय त्याच्यात. सुनील नभ हे सुंदर नभ हे, नभ हे अतल आहा, सुनील सागर सुंदर सागर, सागर अतल चिहा. बोट चाललीये, सागर खाली निळा आणि वर आकाश निळ. नक्षत्राही तारांकित हे, नभ चमचम भासे, प्रतिबिंबाही तसा सागरही तारांकित भासे. आकाशाचं प्रतिबिंब सागरात, म्हणून सागरही तारांकित भासतो आहे. नुमजे लागे कुठे नभ हे, जलसीमा होई, नभात जलते जलात नभते, संग मुनी जाई. खरा कोणता सागर यातुनी, वरती की खाली, खरे तसे आकाश कोणते, गुंगमती झाली. आकाशीचे तारे सागरी प्रतिबिंबित होती, किंवा आकाशी हे बिंबती सागरीचे मोती. किंवा आकाशाची हे सगळे की सागर सगळा, भवसागर बोलती पुराणी, प्रथित ऋषी जाला. हे तारा का, त्यांचा जन्म कसा झाला, इतकी सुंदर कल्पना आहे वृषाली, तुला सांगते. अगदी आपण मोहित होऊन जातो या ओळी वाचल्यानंतर. भविष्य वेत्ते, ज्योतिष सांगणारे, हा ग्रह तो ग्रह असं करतात, त्या ग्रहांची निर्मिती कशी झाली, इतकी सुंदर कवी कल्पना सावरकरांनी त्यात लिहिली आहे. की बघ, कथिती ज्योतिषी तसे आगीचे लोळ कुणी तारे. आगीचे लोळ तारे म्हणजे असं तिला दुसरे नव्हेत हे अमृत बिंदू सारे. काय सुंदर कल्पना आहे. आगीचे लोळ नाहीयेत, अमृत बिंदू आहे. मग हे अमृत बिंदू कुठून प्रगट झाले, की जय असुरासुरांमध्ये क्षीरब्धी मंथन काली, सागराचं मंथन झालं ना, अमृत कलश वरी येता ओढा ताण सबळ झाली. अमृत कलशाची ओढा ताण झाली. मग ओढिता तिज इतस्ततः, त्या अमृत बिंदू गळाले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. आणखीन एक इतकी सुंदर कल्पना आहे. आपण असं म्हणूही शकत नाही की अशी काही कल्पना या तारकांच्या निर्मिती मागे असेल. बघ पुढे काय म्हटलंय, सुवर्ण गौरा गौरी श्रीहर लीलारत झाले, थापो पडे तो द्वारी, श्रीहरी भेटाया आले. नग्ना लगबग गिरीच्या धावे, सावरी शालूला, हिसका बसुनी हार गळ्यातील, तटकन तो तुटला. त्या हारातील मोती सैरा वैरा ओघळले, तयाची तारे म्हणून ज्योतिषी भले भले चकले. काय आता ही सौंदर्य दृष्टी, नाही तर आणखी काय म्हणायचं यांना. सावरकरांच्या अनेक कवितांमधून आपल्याला ही अशी सौंदर्य दृष्टी पदोपदी जाणवते. मॅम, आता आपण ही कविता सांगितली, म्हणजे समोर अथांग समुद्र, आकाश, आणि त्यांना बघून सावरकरांनी बोटीत ही कविता लिहिली, त्या प्रवासात ही कविता लिहिली आहे. तर एकंदरीतच सावरकरांच्या काव्यावर परिस्थितीचा मोठा प्रभाव दिसतो. म्हणजे जे त्यांना दिसत होतं, जे त्यांना जाणवत होतं, ते त्यांनी शब्दात उतरवलं. आता अंदमानातल्या वास्तव्यात केलेल्या लिखाणावर तर मी वेगळ्या मुद्द्यात पुढे येईनच, तो विषय आपण थोडासा बाजूला ठेवूया. पण स्वतः दुःखात असताना, स्वतः कष्टी असताना, ब्रायटनच्या किनाऱ्यावर मातृभूमीसाठी तळमळणार सागर प्राण तळमळला सावरकरांनी लिहिला. म्हणजे सामान्य व्यक्ती म्हणून आपण ही कल्पना सुद्धा करू शकत नाही. तर हा परिस्थितीचा प्रभाव त्यांच्या काव्यात कसा उतरला, याविषयी काय सांगताय? खर तर सागरास ही कविता आज सुद्धा जेव्हा ऐकतो, आणि विशेषतः मी नमूद करेल इथे बाबूजींची जी चाल आहे, ती जेव्हा आपण ऐकतो ना, आजही माझ्या डोळ्यात अश्रू येतात. सगळ्यांच्या बाबतीत, सगळ्यांना हा अनुभव आहे, अगदी सगळ्यांच्या बाबतीत. अगदी. आणि ती परिस्थितीच सावरकरांच्या आयुष्यामधली तेव्हाची परिस्थितीच तशी होती.
म्हणजे पहा, थोडासा इतिहास जर आपण घटनांची जर क्रमवारी पाहिली तर इथे भारतात काय काय घडलेलं आहे. बाबारावांना जन्मठेप झालेली आहे. सावरकर घराण्यातल्या ह्या 2 स्त्रिया म्हणजे येसूवहिनी आणि माई घराबाहेर रस्त्यावर आलेल्या आहेत. त्यानंतर आपण पुढे नंतर यावर बोलणारच आहोत. प्रभाकर गेलेला आहे. 6 महिन्याचा त्यांचा छोटा मुलगा 1906 मध्ये लंडनला जाताना माईच्या कडेवर छोटा प्रभाकर होता, पण आता तोही राहिलेला नाहीये. परिस्थिती सगळी अशी झाली आहे की चारही बाजूनी आता जसं काही शत्रूंनी त्यांना घेरलेलं आहे. त्यातच मग मदनलाल धिंगरांनी कर्झन वायलीला गोळ्या घातलेल्या आहेत. आणि अशा मनस्थितीमध्ये येसूवहिनींनी सावरकरांना एक पत्र पाठवून भारतातली सगळी परिस्थिती कथन केलेली आहे. इकडे अनंत कान्हेरेंनी जॅक्सनला गोळ्या घातलेल्या आहेत आणि त्याच्या हातातलं पिस्तूल आलं कुठून, तर त्याचं सगळं चक्र फिरून लंडन मधल्या सावरकरांपर्यंत ते जाऊन पोहोचलेलं आहे. म्हणजे आता काहीही झालं तरी अटक ही निश्चित, आणि अटक झाल्यानंतर जन्मठेप किंवा फाशी या 2 शिवाय काही पर्यायच समोर नाहीये. अशी सावरकरांची मनस्थिती आहे. आणि अशा मनस्थितीत त्यांनी भारत भवन सोडलेलं आहे. कुठे त्यांना राहायला जागा मिळत नाहीये. अशा वेळेस ते ब्रायटनच्या समुद्र किनाऱ्यावर उभे आहेत. बरोबर त्यांचे मित्र निरंजन पाल आहेत. आणि किनाऱ्यावर उभे आहेत. सागराच्या फेसाळलेल्या लाटा पुढे पुढे येऊन त्यांच्या चरणांना स्पर्श करून पुन्हा मागे मागे जात आहेत. आणि मागे मागे म्हणजे किती? विचारचक्र त्यांच्या मनात सुरू आहे आणि सहज मनात विचार आला त्यांच्या, या माझ्या चरणांना स्पर्श करून लाटा मागे जात आहेत, त्या कुठे मागे मागे पलीकडच्या किनाऱ्यावर माझी भारत माता उभी आहे. तिच्याही चरणांना या लाटांचा स्पर्श होतो आहे. आणि मग त्यांना सगळं घटनाचक्र आठवतंय की मी बॅरिस्टर होण्यासाठी आलो. माझ्या भारत मातेला मी वचन दिलं, त्वरित परत येईन. तो सागरच मला घेऊन आला इथे त्याच्या पाठीवर बसवून. आणि मी माझ्या भारत मातेलाही वचन दिलं की मी काय करणार आहे, मी गुणसुमन वेचायला जातो आहे, ज्ञान प्राप्त करायला जातोय. कशासाठी? तुझा उद्धार करण्यासाठी. पण आता परिस्थिती अशी आहे की मी परत सुखरूपपणे माझ्या मायभूमीकडे जाईल की नाही, ही शंका मनात निर्माण झालेली आहे. आणि त्या मनस्थितीमध्ये अस्फुट उद्गार बाहेर पडला. म्हणजे असंही नाही बरं की ही कविता घडघड घडघड त्यांच्या तोंडून बाहेर पडलेली आहे. अस्फुट उद्गार इतके सावरकर ढसढसा रडतायत. म्हणजे निरंजन पाल यांनी असं लिहून ठेवलं आहे की सावरकरांना याच्या आधी कधीही मी असं हमसून हमसून रडताना पाहिलेलं नाही. तो क्षणच तसा आहे. हळवे झालेले आहेत ते. आणि अस्फुट उद्गार बाहेर पडतायत. ने मजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळ, तळमळला आहे प्राण माझा आता मातृभूमीच्या भेटीसाठी. एक आठवण तुला या संदर्भातली सांगते. 1953 सालची घटना आहे ही. त्या वर्षी 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये सागरास कविता होती. आणि मला वाटतं ज्ञानवर्धिनी शाळा आहे मुंबईची. त्या शाळेनी स्वतः कवीलाच विद्यार्थ्यांसमोर या कवितेच्या जन्माविषयी सांगण्यासाठी बोलवलं. काय भाग्ययोग आहे त्यावेळच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा पहा. प्रत्यक्ष कवी सागरास त्यांच्या अगदी हृदयाजवळची कविता, त्या कवितेविषयी बोलायला उभी आहे. पण त्यावेळेस सुद्धा सावरकरांनी आपली मनस्थिती आधी न सांगता त्या विद्यार्थ्यांच्या मनावर काय संस्कार केला पहा. मगाशी मी जे म्हटलं ना, कविता आणि राष्ट्रभक्ती यांची सरमिसळ कशी आहे. आता ही खरं तर अगदी भावुक, हृदय हेलावून टाकणारी कविता. पण त्या कवितेचं वर्णन तरुण विद्यार्थ्यांसमोर करताना सावरकर त्यांच्यावर आधी राष्ट्रभक्तीचा कसा संस्कार करतात पहा. सावरकरांनी त्या विद्यार्थ्यांना आधी आपल्या मातृभूमीचा नकाशा सांगून 3 बाजूला 3 सागर आहे. तेव्हा ते म्हणतायत की सागरास
उद्देशून मी ही कविता लिहिली आहे. म्हणून सागराविषयी आधी थोडस स्पष्टीकरण करतो. असं म्हणून सावरकर तेव्हा सांगतायत की आपण काय म्हणतो, भारताच्या 3 बाजूला समुद्र आहेत, त्याची नावं आपण दिली एक अरबी समुद्र. ते म्हणतायत अरबी समुद्र तो काय अरबांच्या बापाचा आहे? सावरकरांचं वाक्य आहे. युरोपातून लोक आले, त्यांना आधी अरबस्तान लागला आणि मग भारतात आले सागरी मार्गाने, आणि म्हणून त्यांनी त्याला अरबी समुद्र नाव देऊन टाकलं. पण म्हणून काय आपणही तेच नाव चालू ठेवायचं? ते म्हणतायत आपल्या देशाच्या पश्चिमेला हा समुद्र आहे, म्हणून आपण त्याला पश्चिम समुद्र म्हणायला पाहिजे. देशाच्या पूर्वेला जो समुद्र आहे त्याला पूर्व समुद्र किंवा गंगासागर म्हटलं पाहिजे. आणि दक्षिणेचा जो समुद्र आहे त्याला हिंदी महासागर न म्हणता हिंदू महासागर म्हटलं पाहिजे. ही सावरकरांनी सागराला दिलेली नावं आहेत, पश्चिम समुद्र, गंगासागर आणि हिंदू महासागर. एक छोटं उदाहरण तेव्हा ते विद्यार्थ्यांना देतात की आपल्या घरामध्ये उंदीर, पाली, घुशी हे प्राणी येऊन राहतात, पण म्हणून काय घर त्यांचं होतं? तसे देशामध्ये निरनिराळ्या जाती धर्म पंथाचे लोक आहेत, पण म्हणून काय देश त्यांचा आहे? हा हिंदुस्तान आहे आणि तो हिंदूंचा आहे, म्हणून तो हिंदू महासागर. अशी ही सागरांची नावं त्यांनी विद्यार्थ्यांना तेव्हा स्पष्ट करून सांगितली आणि मग पुढे ते कवितेकडे वळलेले आहेत. आणि मग सांगतायत की मी कविता कशी जन्माला आली, एका एका कडव्याचं वर्णन प्रत्यक्ष कवीनी तिथे केलेलं आहे. शुक पंजरीवा हरिण शिरावा पाशी ही फसगत झाली तैशी. आले होते कशासाठी? बॅरिस्टर होईल, ज्ञान प्राप्त करेल आणि माझ्या मातृभूमीच्या विमोचनासाठी मी या ज्ञानाचा उपयोग करून घेईन. पण शुक म्हणजे पोपट किंवा हरिण ते जाळ्यामध्ये शिकाऱ्याने पसरलेल्या जाळ्यात कसं अडकतं, तसा मी अडकून पडलोय. यातून सुटण्याचा मार्ग दिसत नाहीये. पुढे ते म्हणतात गुण सुमने मी वेची आली या भावे की तिने सुगंधा घ्यावे. जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा. विद्या मिळाली पण त्याचा भार होतो आहे. का? कारण ज्याच्यासाठी ती विद्या प्राप्त केली तेच जर होणार नसेल, जरी उद्धरणी व्ययन तिच्या हो साचा, तिच्या उद्धारासाठी जर ही माझं ज्ञान उपयोगात येणार नसेल तर हा भार व्यर्थ आहे. पुढची कडवी एक एक म्हणजे इतकं किती बोलून किती नाही असं हे काव्य आहे. आणि त्या काव्य निर्मिती मागची मनस्थिती मी सुरुवातीला सांगितली, ती पहा कशी आहे. सागराच्या किनारी उभं असताना फक्त अस्फुट हे उद्गार बाहेर पडले आणि नंतर एक एक कडवं त्यातलं लिहिलं आहे. नवी नक्षत्रे बहुत एक परी प्यारा म्हणजे भरतभूमीचा तारा. भरतभूमीचा तारा. वनवास तिच्या जरी वनीचा, मला तिच्या सहवासात वनवासात राहावं लागलं तरी चालेल. प्रासाद इथे भव्य परी भारी आईची झोपडी प्यारी. ही त्यांची राष्ट्रभक्ती आहे. आणि कवितेच्या शेवटी तर अगस्ती मुनींनाच त्यांनी बोलवलेलं आहे, धाक दाखवलेला आहे अगस्ती मुनींचा, की जो आच मनी एक क्षणी तुझं प्याला, त्या सागराला धाक दाखवतायत की पहा, तू जर मला आता वचन दिलेलं मोडलंस ना, मला परत जर माझ्या मातृभूमीकडे नाही घेऊन गेलास तर मी अगस्ती मुनींना बोलवेल बरं. एका आचमनात ते तुझं अस्तित्व नाहीसं करून टाकतील. म्हणजे आपल्या संस्कृतीचा अभिमान, भारत मातेचा राष्ट्रभक्ती आणि त्यातून ही सगळी आम्रवृक्ष वत्सलता, कुटुंबियांची आठवण आहे. असं सगळी भावनांची सरमिसळ ह्या काव्यामध्ये झालेली आहे. आणि म्हणून आजही तुझ्या माझ्या सारख्यांना सुद्धा हे काव्य भुरळ घालतं, डोळ्यात अश्रू उभे राहतात. आपलं शेवटचं वाक्य मला फार आवडलं की आजही हे काव्य सगळ्यांना भुरळ घालतं आणि म्हणजे किती काही वेळा ऐकलं तरी डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही. तुम्ही मगाशी सावरकरांच्या मनस्थितीचं वर्णन केलं ते तर अगदी हृदयस्पर्शी वर्णन आहे. म्हणजे मला इथे बसून आताशी ती प्रत्येक गोष्ट जाणवत होती, ते शब्द समोर दिसत होते, सावरकर अक्षरशः समोर दिसत होते. याला धरूनच आता मी पुढच्या प्रश्नाकडे येते. मॅम मगाशी अंदमानातला मुद्दा निघालेला, तर सावरकरांचं अंदमानातलं वास्तव्य म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा, दुःखी कष्टी जीवन काय असेल ते सावरकर त्यावेळी भोगत होते. पण अशाही परिस्थितीत सावरकरांचं लिखाण मात्र चालू होतं. म्हणजे
काळ्या कभिन्न कोठडीत, जिथे प्रकाशाची तिरीप सुद्धा येऊ शकत नाही, अशा कोठडीत आजूबाजूच्या भिंतींना सावरकरांनी माध्यम बनवलेलं. तर आणि तिथे फक्त काव्य नाही तर महाकाव्य जन्माला आलं अशा त्या बंदिस्त कोठडीत. म्हणूनच कदाचित सावरकरांना महाकवी ही उपाधी सार्थ ठरते. तर अंदमानातलं सावरकरांचं वास्तव्य आणि तिथे जन्माला आलेलं काव्य याविषयी काय सांगाल? अंदमानातलं वास्तव्य म्हणजे अगदी अंदमान पर्वच आहे ते. पर्व म्हटल्यावर त्यातला विस्तृतपणा आपल्या लक्षात येतो. हे अंदमान पर्व सुरू होतं कुठून? व्हिक्टोरिया स्थानकावर 1910 मध्ये त्यांना अटक झाली. त्यानंतर काही दिवस लंडनला ब्रिक्स्टनच्या कारागृहात त्यांना ठेवलं. मग खटला चालवण्यासाठी भारतात आणलं. मग मध्ये ती मार्सिलिसची उडी, हेगच्या न्यायालयात खटला चालला, 2 जन्मठेपांची शिक्षा. त्याच्यानंतर सुद्धा आधी डोंगरीच्या कारागृहात, मग भायखळ्याच्या कारागृहात, असं करत करत त्यांचा अंदमानचा प्रवास झालेला आहे. अंदमानच्या बोटीवरच्या प्रवासाबद्दल तर आपण बोलूही शकत नाही, आपण कल्पनाही करू शकत नाही, असा तो प्रवास आहे. म्हणजे फक्त एक छोटीशी गोष्ट त्यातली सांगते, म्हणजे किती ज्याला आपण म्हणतो नरकवास, याच्यापेक्षा आणखीन दुसरा शब्द नाही. ज्या तळघरामध्ये ज्या ठिकाणी फक्त 20-25 माणसं राहू शकतील अशा ठिकाणी 50 माणसांना कोंबलेलं होतं, गुरं कोंबावी तसं. आणि त्याच्यात 51 सावरकर ढकलून दिले गेले आत. आतली परिस्थिती काय असेल? सगळे दरोडेखोर, खुनी, कोणाकोणाला शरीराचे काय काय संसर्गजन्य रोग झालेले, तोंडाला घाण वास, त्यांच्या अंगाला शरीराला कित्येक अशा कैद्यांमध्ये बॅरिस्टर विनायक दामोदर सावरकरांना ठेवलेला आहे. एक गोष्ट फक्त त्यातली सांगते, म्हणजे आपल्या लक्षात येईल की भयानकता कशी तिथूनच सुरू झालेली आहे. ते एका कोपऱ्यामध्ये त्यांना वळकटी ठेवून बसायला जागा दिली. तिथेच बऱ्याच वेळानंतर ते आडवे झाले. तोंडाशी कुणाचे पाय, आपल्या पायाशी कुणाचं तरी तोंड, अचानक एक दुर्गंधी यायला लागली. त्यांनी पाहिलं तर त्यांच्या डोक्याशीच तिथे एक पिंप कापून ठेवलेलं होतं पत्र्याचं, आणि त्याच्यावर एक कैदी शरीरविधीसाठी बसलेला होता. इतकी भयानक दुर्गंधी. पटकन त्यांनी आपलं नाक बंद केलं. तो कैदी लाजेने उठायला लागला. इथे पहा, योगी सावरकर आपल्याला कसे भेटतात. सावरकरांनी त्याला हाताने बसण्याची खूण केली आणि मनातल्या मनात ते विचार करतायत, थोड्या वेळाने मलाही तिथेच जायचं आहे, आणि माझ्या विष्ठेचं पिंप मी पाठीवर घेऊन फिरतो आहे, त्याचं काय? कातडीने ते झाकलेलं आहे, पण ते तर कायम माझ्याच जवळ आहे. म्हणजे त्यांचं विवेकी मन त्यांना अशा रीतीने या सगळ्या गोष्टींमधून बाहेर काढत होतं. हा झाला त्या बोटीवरचा प्रसंग. प्रत्यक्ष अंदमानात गेल्यानंतर तर पहिले 6 महिने त्यांना एकलकोंडी होती, एकांतवास. कुणीही मनुष्य दिसत नव्हता, कुठलाही आवाज ऐकू येत नव्हता, बोलणं ऐकू येत नव्हतं. 6 महिने असा एकांतवास. आणि मग सुरू झाली सश्रम कारावास. ते छिलका कुटणे, बेड्यांची शिक्षा, कोलूची शिक्षा. अन्न तरी तिथे कसं होतं? जिवंत अळ्या, जळवा, पाण्यामध्ये फुळूक पाणी नुसतं, ती भाजी म्हणून त्यांच्या समोर येत होतं. आणि जळून कोळसा झालेली भाकरी, असं अन्न खावं लागत होतं. पोट बिघडत होतं, रेच व्हायचे, आणि तशा ह्याच्यात कोलू फिरवावा लागायचा. एक प्रसंग आणखीन फक्त सांगते. कोलू फिरवता फिरवता रेच होत होते. कधी कधी फरशीवरती घाण व्हायची. हा बारी यायचा आणि हाताने ते साफ करायला लावायचा कैद्यांना. इतका घाणेरडा, आणखीन नरकवास याच्यापेक्षा आणखीन काय तो वेगळा. तरीही ठराविक तेल कोलूतून निघालच पाहिजे, अशी ती कोलूची शिक्षा होती. एकदा कोलू फिरवता फिरवता सावरकरांना मूर्छा आली आणि ते तिथे मूर्छित होऊन पडले. काही क्षण डोळ्यासमोर अंधारी आली आणि काही क्षण शांतता. जेव्हा ते भानावर आले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की अरे, काही क्षणांपूर्वी मी किती शांत होतो. मृत्यू असाच असतो का?
विचार काय येतात मनात, शेवटी तेही मनुष्य होते. मृत्यू असाच इतका शांत असतो का? मग मी मृत्यूला कवटाळू, करू या सगळ्या यातनांचा शेवट? सावरकरांच्या मनात आत्महत्येचे विचार आलेले आहेत. पण त्यांचं जे विवेकी मन आहे तेच त्यांना या सगळ्या गोष्टींपासून परावृत्त करताय. ते म्हणतायत आत्महत्या करतो, अरे म्हणजे शत्रूला जे हवंय तेच तू करणार आहेस की, त्याला तर चांगलंच फावेल, पण अशाने तुझी मातृभूमी स्वतंत्र हो, मातृभूमीला स्वतंत्र करायचंय ना, मग उभा राहा पुन्हा जोमानी. पुन्हा ते आत्महत्येचे विचार त्यांनी मनातून काढून टाकलेले आहेत आणि पुन्हा झगडायला उभे राहिलेले आहेत. असा हा सगळा अंदमानचा कारावास आहे, फटक्यांची शिक्षा. फाशी घर त्यांच्या कोठडीच्या तिथेच होतं की फासावर जाणाऱ्यांचा शेवटचा आक्रोश यांच्या कानावर यावा आणि यांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हावी. पण घडत होतं त्याच्या उलटच. उल्हासकर दत्त होता तिथे, इंदुभूषण रॉय होता, नानी गोपाळ होता, सगळ्यांना सावरकर उत्साह देण्याचा प्रयत्न करत होते, आशावाद त्यांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. ते सगळ्या कैद्यांना सांगायचे, एक दिवस असा येईल की इथे जशी जत्रा लागते लोकांची, तशी लोकांची जत्रा इथे भरेल आणि तुमचे माझे पुतळे इथे उभे राहतील, इथे एक सोहळा होईल. हा सावरकर कसे द्रष्टे होते. काही वर्षानंतर हे असं होणार आहे, कारण तुम्ही तुमच्या मातृभूमीसाठी हे सगळं सहन करताय, याच्यात काहीच स्वार्थ नाहीये. अशा तिथल्या शिक्षा पण इतक्या भयानक भयानक होत्या. आणि हा असा सगळा सश्रम कारावास झाल्यानंतर अंधार पडला की कोठडीत बंद. सूर्योदयालाच कोठडीचं दार उघडणार. या रात्रभरामध्ये तुम्हाला शरीरविधीसाठी फक्त एक छोटं मातीचं मडकं दिलेलं, ते पुरवायचं. ते ओसंडून व्हायला लागलं तर पुन्हा तो बारी येणार, तुमच्याच केसांनी ती फरशी सगळी पुसून काढणार. म्हणजे आपण कल्पनाही करू शकत नाही. माझी जन्मठेप मध्ये सावरकरांनी याबद्दल सांगताना असं लिहिलेलं आहे, ह्याच्यापेक्षा गोठ्यातले गाई गुरं जनावर तरी बरे, त्यांना तरी पाहिजे तेव्हा शरीरविधी करता येतो. पण आमची स्थिती काय? आडव्या बेडीची शिक्षा म्हणजे हात आणि पाय छताला वर टांगलेले, शरीर आडव्या स्थितीत अधांतरी लटकताना 8-8, 10-10 तास. अशा ह्याच्यात तुम्ही शरीरविधी कसे करणार? खड्या बेडीची शिक्षा म्हणजे दोन्ही हात भिंतीला वर टांगलेले आणि तेही तुमच्या उंचीच्या वर, म्हणजे तुम्ही पावलं उंच करून असे उभे असणार, पायाला रग लागणार, मानेला रग लागणार, असं 8-8, 10-10 तास उभं राहायचं. आपण शाळेत असताना तुला आठवत असेल, पीटीचे तास करतो, हात समोर वर, आणि शिक्षकांनी जर वरच 2 मिनिटं ठेवायला सांगितलं तर आपल्या हाताला रग लागते, तेव्हा एकदा हात खाली करतो, असं होतं. आणि हे 8-8, 10-10 तास असं उभं राहावं लागत होतं. हे असं सगळं असताना आता आपला तो मुद्दा की या कोठडीमध्ये काव्य निर्मिती कशी झाली. खरंय ही प्रतिभाच अलौकिकच आहे. मी तर म्हणते जगाच्या इतिहासातलं हे एकमेव अद्वितीय उदाहरण आहे, एकमेव उदाहरण, की इतके कष्ट सहन करून कारावासामध्ये जिथे लेखन साहित्य उपलब्ध नाही तिथे महाकाव्य रचले. कसे? भिंतीवर कोरून. सावरकरांच्या या काव्य निर्मितीचं वर्णन करणारी लोककवी मनमोहन यांची एक कविता आहे, मला ती इथे प्रकर्षाने आता आठवतीये की ही काव्य निर्मिती कशी झाली. लोककवी मनमोहन फार सुंदर कविता रचतात. ते म्हणतात, सावरकरांना काव्य स्फुरलं, त्यांनी आकाशाला विनवणी केली की येतोस का बाबा माझ्या मदतीला. आकाशाने काय उत्तर दिलं? मी मुक्तामधला मुक्त, तू कैद्यांमधला कैदी, माझे नि तुझे वायाचे हे सूर कसे संवादी. माझ्यावर लिहिती गीते या मंद समीरण लहरी, माझ्यावर चित्रित होते गरुडाची गर्द भरारी. जडलंगर तुझी पायी, तू पीस कसा होणार, माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार. आकाशाने सगळं आपलं सांगितलं, गरुड गर्द भरारी माझ्यावर चित्रित करतो, तुझ्या तर हातापायात बेड्या आहेस, तू कसा माझ्यापर्यंत पोहोचणार. म्हणून माझ्याहून आहे योग्य भूमीला प्रश्न विचार.
आभाळ म्हणाले नाही, भूमीही म्हणाली नाही, मग विनायकाने त्यांची विनवणीही केली नाही. पापण्यात जळली लंका, लाह्यांपरी आसू आले, उच्चारून होण्याआधी उच्चाटन शब्द आले. दगडाची पार्थिव भिंत, तो पुढे अकल्पित सरली. मी कागद झाले आहे, चल लिही असे ती वदली. मी तर नेहमी म्हणते, ज्ञानेश्वर महाराजांनंतर पुन्हा एकदा ती पार्थिव भिंत चाललेली आहे अंदमानच्या त्या कारागृहामध्ये. धायपाताच्या काट्यानी काव्य लेखनाला सुरुवात झाली आहे. बरं, हे काव्य सुद्धा कसं आहे, आपलं दुःख, वेदना, यातना यांचं वर्णन करणारं काव्य आहे. छे, आज जर हे काव्य आपण वाचू ना, विश्वास सुद्धा बसणार नाही की इतक्या यातना सहन करत असताना निर्माण झालेलं काव्य आहे. कमला काव्य सुरुवातीला तर तो फुलबागेचं सुंदर वर्णन आहे, प्रेमाचं वर्णन आहे, भावविवशता आहे. पण या सगळ्या काव्यामध्ये सुद्धा कमला आणि विरहोच्छ्वास, हे कमलाचाच पुढचा भाग म्हणजे विरहोच्छ्वास आहे. आणि याशिवाय सुद्धा अंदमानामध्ये सावरकरांनी आणखीन खूप कविता रचल्या. पहिली रात्र त्यांची अंदमानातली सप्तर्षी कविता लिहिली, दीर्घ कविता आहे ही. आणखीन एक खूप छान गोष्ट आहे अंदमानातली, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत सुद्धा कशी सकारात्मकता त्यांच्या मनामध्ये होती पहा. एकदा त्यांची कोठडी बदलली, दुसऱ्या कोठडीमध्ये त्यांना नेलं. त्या कोठडीच्या वरच्या झरोक्यातून त्यांना छोटस आभाळ दिसलं. खूप महिन्यानंतर हे आभाळ त्यांना दिसत होतं पहा. आकाश बघण्यासाठी सुद्धा किती मनाची तडफड होत होती. आणि त्या आकाशामध्ये त्यांना छोटी चंद्रकोर दिसली कितीतरी महिन्यानंतर. आपण रोज आकाशात चंद्र पाहतो, पौर्णिमेचा चंद्र. कित्येकदा तर निरस लोकांचं त्या पौर्णिमेच्या चंद्राकडे लक्षही नसतं. पण सावरकरांची रसिकता तशा ह्याच्यात ती छोटीशी चंद्रकोर दिसली आणि त्यांना लहानपणीच आठवलं. चांदोबा चांदोबा भागलास का, लिंबोणीच्या झाडामागे लपलास का, सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आणि त्यातून कविता जन्माला आली, चांदोबा चांदोबा भागलास का. आणखीन एक कविता आहे त्यांची, सायं घंटा. घंटा वाजली, सूर्यास्त झाला की सगळे कोठडीत बंद, आणि मग कोठडी पुन्हा सकाळशिवाय उघडणार नाही, म्हणून ती सायं घंटा त्यांनी लिहिली. एक मूर्ती दुजिती ही सावरकरांनी कविता लिहिलेली आहे. जेव्हा जेव्हा या यातना सहन करून त्यांचं मन निराश होत होतं, तेव्हा त्या निराश मनाला सावरण्यासाठी त्यांनी इतिहासातल्या पराक्रमी व्यक्तींची आठवण केली. मूर्ती दुजिती, तेही माणूसच होते. ती मूर्ती दुजी कशी पराक्रमी, त्याच्यामध्ये त्यांनी वीर बंदा बैरागीचं वर्णन केलेलं आहे. असं स्वतःच्या मनाला सकारात्मकता देण्यासाठी असं काव्य निर्माण होत होतं. रवींद्रनाथांना नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांचं अभिनंदन करणारी कविता सुद्धा अंदमानातच लिहिली गेलेली आहे. जगन्नाथाचा रथोत्सव ही अशीच एक आणखी अप्रतिम कल्पना. म्हणजे ह्या कविता वाचल्यावर जर आपण माझी जन्मठेप वाचलं तर आपला विश्वासच बसणार नाही की हे अंदमानातले कष्ट खरे की ही कविता खरी. जगन्नाथपुरीला रथोत्सव असतो, ती रथाची ती मिरवणूक ती आठवून सावरकर इथे कल्पना करतायत, हा जग चालवणारा हा जगन्नियंता, त्याचा रथोत्सव. युगानुयुगे हे सगळे ग्रहमंडल फिरतायत, सूर्य उगवतोय मावळतोय, हा सूर्याचा प्रकाशोत्सव रोजचा सुरू आहे. ह्याच्यावरती ती जगन्नाथाचा रथोत्सव कविता आहे. त्याच्यातल्या कल्पना इतक्या सुंदर आहेत, प्रतीक इतकी छान वापरलेली आहेत त्यांनी. दिक्क्षितिजाचा रथ असं म्हटलेलं आहे, शब्द सुद्धा पहा. नंतर कालाच्या उतरणीवरून हा रथ चाललेला आहे, नक्षत्रांचा दुरळा उडतो आहे. काय कल्पना आहे, अप्रतिम आणि अलौकिक. ऐश्वर्ये भारी या अशा ऐश्वर्ये भारी, महाराज कथाना कुठे निघाली स्वारी. त्या जगन्नियंत्याला उद्देशून ते म्हणतायत. एक आणखीन उल्लेखनीय कविता आहे अंदमानातली त्यांची, मरणोन्मुख शय्येवर. प्रकृती बरी नाहीये, कित्येक महिने फक्त 2-3 चमचे दुधावरती ते आहेत, आणि अशा वेळेस त्यांना असं वाटतंय, असं विकलांग होऊन पडून राहण्यापेक्षा मरण आलेलं काय वाईट, म्हणून ती मरणोन्मुख शय्या आहे.
आणि ते म्हणतायत, मृत्यूलाच म्हणतायत, तू माझ्या आसपासच आहे ना, मग ये ना, ये मृत्यू, ये तू आता, आणि मला यावया प्रती निघालाची असतील जरी, तरी ये. मृत्यूला ते बोलवतायत. अशी ही त्यांची मरणोन्मुख शय्येवरची ही कविता आहे. अंदमानातल्या ह्या कविता, याबरोबर कमला, विरह, श्वास हे तर आहेतच. भिंतीवर काव्य लिहायचं, त्या ओळी मुखोद्गत करायच्या, आणि काही महिन्यानंतर त्या कोठडीला पांढरा चुना फासला जायचा. नवीन कोरा कागद मिळायचा, चुना फासला गेला म्हणजे. पुन्हा नवीन ओळी लिहायला कवी तयार. आणि म्हणून आपण म्हणतो सावरकर महाकवी आहेत. फक्त महाकाव्य लिहिलं म्हणजे महाकवी नाही, तर हे असे सावरकर महाकवी आहेत.